पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. उभय देशांमधल्या संबंधांच्या दृष्टीनं या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वांग यी यांच्यात 24वी विशेष प्रतिनिधी स्तरावरची बैठक झाली. गेल्या 9 महिन्यात भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती सुधारली. या काळात हा प्रदेश शांत आणि तणावमुक्त होता आणि दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या सकारात्मक फेऱ्या झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. यामुळे सकारात्मक वातावरणात ही बैठक होत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीनला शांघाय सहकार्य परिषदेसाठी होणारा दौरा चीनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, असं वांग यी यावेळी म्हणाले. भारत आणि चीन दरम्यान निकोप आणि स्थिर संबंध असणं दोन्ही देशांसाठी दीर्घकालीन हिताच्या दृष्टीनं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं. वांग यी यांची काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली.